खूपच महत्त्वाच्या टिप्स. क्रमांक 1. ताक प्या. दररोज 1 ग्लास ताक पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि पचन सुधारते. क्रमांक 2. नारळ पाणी प्या. नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात आणि शरीर लगेच थंड होते. क्रमांक 3. कोकम आमसुलाचे सरबत पारंपरिक थंड पेय, पित्त आणि उष्णता कमी करण्यासाठी उत्तम. क्रमांक 4. तुळस गुळवेलचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून शरीर हलके ठेवते. क्रमांक 5. काकडी, कलिंगड, द्राक्षे खा. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. क्रमांक 6. भरपूर पाणी प्या. दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास पाणी आवश्यक. शरीरात गॅसचा त्रास कुठे कुठे जाणवू शकतो? क्रमांक 1. पोटात, नाभीभोवती किंवा संपूर्ण पोटात ताण, सूज, मुरडा किंवा चिमटल्यासारखे वेदना जाणवू शकते. क्रमांक 2. छातीत गॅस वर चढल्यावर छातीत दाब किंवा दुखणे जाणवते. कधीकधी हे हृदयदुखीसारखे वाटू शकते. क्रमांक 3. पाठीमध्ये वरच्या किंवा खालच्या पाठीमध्ये ताण, दाब किंवा जडपणासारखी वेदना होऊ शकते. क्रमांक 4. डोक्यात गॅस आणि अपचनामुळे डोके जड वाटणे, हलकी चक्कर किंवा डोकेदुखी होऊ शकते. क्रमांक 5. संपूर्ण शरीर व सांधे. दीर्घकाळ गॅस राहिल्यास शरीर आखडल्यासारखे वाटणे, सांध्यांमध्ये हलकी वेदना किंवा कडकपणा जाणवू शकतो. क्रमांक 7. हृदयाचे आरोग्य. फास्टिंग केल्यामुळे रक्तातील साखर, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे हृदय नेहमी मजबूत राहते. क्रमांक 8. लिव्हर डिटॉक्स. उपवासामुळे आपल्या यकृताला स्वतःची स्वच्छता करण्याची संधी मिळते, ज्यामुळे शरीरात साठलेली जुनी चरबी आणि विषारी घटक, टॉक्सिन्स बाहेर पडतात. क्रमांक 9. मानसिक आरोग्य. फास्टिंगमुळे मेंदूला फ्रेश एनर्जी मिळते, कामामध्ये फोकस वाढतो, मानसिक शांतता तर मिळतेच, त्यासोबत तुमचा मूडही सुधारतो. क्रमांक 10. त्वचेची चकाकी. जेव्हा शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ होते तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते. कायम तरुण राहण्यासाठी सुपरफूड्स. क्रमांक 1. नाचणी. लोहाचं प्रमाण भरपूर असल्याने अंगातील अशक्तपणा, थकवा दूर करते. क्रमांक 2. आवळा. हा रक्त शुद्ध करतो आणि केसांच्या वाढीसाठी आणि चमकदार त्वचेसाठी उत्तम आहे. क्रमांक 3. अक्रोड. थायरॉईड संबंधित आरोग्यासाठी अक्रोड खूप फायद्याचे आहे. ज्यांना थायरॉईडचे औषध सुरू आहे त्यांनी अक्रोड खाल्ल्यानंतर लगेच औषध घेऊ नये. क्रमांक 4. मेथीदाणे. इन्सुलिन डायबिटीसमध्ये कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. क्रमांक 5. डाळिंब. रक्ताची कमी भरून काढतं आणि त्वचा
चमकदार बनते. क्रमांक 6. तीळ कॅल्शियमने भरपूर असल्याने हाडे मजबूत होतात आणि महिलांचे आरोग्य हार्मोन्स सुधारतात. क्रमांक 7. खजूर हे आहे एनर्जीचे भंडार. हे पातळीतील वेदना कमी करण्यास आणि चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. क्रमांक 8. शतावरी स्त्रियांच्या हार्मोन संतुलनासाठी शतावरी खूपच फायदेशीर आहे. कोणत्या आजारावर कोणती डाळ खावी संपूर्ण माहिती. क्रमांक 1. मूग डाळ. तुम्हाला जर गॅस, अपचनाचा त्रास, ॲसिडिटी अथवा लिव्हरची कोणतीही समस्या असल्यास मूग डाळ खाणं सर्वात चांगलं. क्रमांक 2. चणा डाळ. डायबिटीस कंट्रोलमध्ये करण्यासाठी, भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वजन कमी करण्याकरिता चणा डाळ अतिशय उत्तम आहे. क्रमांक 3. तूर डाळ. हृदय मजबूत ठेवण्याकरिता आणि हाडांच्या आरोग्यासाठी तूर डाळ खाणे फायद्याचे आहे, कारण यामध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. क्रमांक 4. मसूर डाळ. अंगात रक्ताची कमतरता, थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर मसूर डाळ नक्की खा. यात आयरन व फॉलेट मुबलक असतं. क्रमांक 5. उडीद डाळ. शरीरामध्ये ताकद, ऊर्जा व प्रोटीन वाढवण्यासाठी उडीद डाळ जरूर खावी. यामुळे कमजोरी व अशक्तपणा कायमची दूर होते. क्रमांक 6. काळी मसूर. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूचा थकवा कमी करण्यासाठी काळी मसूर खूप प्रभावी आहे. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.